पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 20 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 20. प्रेषितांची कृत्ये अध्याय 20. मासेदोनिया, हेल्लास प्रांत व त्रोवस येथे पौल. मासेदोनिया, हेल्लास प्रांत व त्रोवस येथे पौल. नंतर गलबला निवाल्यावर पौलाने शिष्यांना बोलावून त्यास बोध केला व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला. त्या प्रांतातून जाताना तेथल्या लोकांना पुष्कळ बोध करून तो हेल्लास प्रांतात गेला. तेथे 3 महिने राहिल्यावर तो सुरिया देशात तारवातून जाणार होता. पण यहुदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट केला. तेव्हा त्याने मासिदोनियातून परत जाण्याचा बेत केला. पुर्राचा पुत्र सोप्रस, बिरियाकर, थेसलनिकरातले अरिस्तार्क व सकुंद, गायस, दर्बेकर, तिमथ्य आणि आशिया प्रांतातील तुखिक व त्रफिम हे त्याच्याबरोबर आशियापर्यंत गेले. ते पुढे जाऊन त्रोआसात आमची वाट पाहत राहिले आणि बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर आम्ही फिलिप्पीहून तारवात बसून 5 दिवसांनी त्रोआसात त्यांच्याकडे आलो. तेथे आम्ही 7 दिवस राहिलो. युतुक. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले. तो दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले. ज्या माडीवर आम्ही सर्व एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते आणि युतुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असताना झोपेने गुंगला होता. तेव्हा पौल फार वेळ भाषण करीत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, घाबरू नका, कारण हा अजून जिवंत आहे. मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्याबरोबर संभाषण केले व तो तसाच निघून गेला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना फार समाधान वाटले. मिलेताचा प्रवास. आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्साकडे गेलो. तेथे पोहोचल्यावर पौलाला तारवात घ्यावयाचे होते, कारण त्याने तसे ठरविले होते व तो स्वतः पायवाटेने येणार होता. तो अस्सात आम्हाला भेटला तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मिलुतेनास आलो. तेथून तारवातून आम्ही दुसऱ्या दिवशी खियासमोर आलो आणि त्याच्या पुढल्या दिवशी आम्ही सामा बंदर घेतले. मग त्रोगुल्यात राहिल्यावर त्याच्या पुढल्या दिवशी आम्ही मिलेतास आलो. आपणाला आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस बाजूला टाकून जाण्याचा पौलाने निश्चय केला होता, कारण कसेही करून 50व्या दिवसाच्या सणात आपण येरुशलेमात असावे ह्यासाठी तो घाई करीत होता. मिलेत येथे इफिसच्या वडील वर्गाशी पौलाने वियोगसमयी केलेले भाषण. वियोगासमयी केलेले भाषण. मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यास म्हटले, मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवेगाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि 4 लोकात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. पश्चाताप करून परमेश्वराकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे या संबंधाने यहुदी व हेल्लेनी ह्यास मी साक्ष देत होतो. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन येरुशलेमास जात आहे. तेथे मला काय होईल ते मला माहीत नाही.
केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, ह्यासाठी की मी आपली धाव आणि परमेश्वराच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. आणि आता पहा, ज्याच्यामध्ये मी राजाची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे. कारण परमेश्वराचा संपूर्ण मनोदय तुम्हा सांगण्यात मी कसूर केली नाही. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की परमेश्वराची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुम्हापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. म्हणून मी 3 वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळीत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावधान रहा. आता मी तुम्हास प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो. तो तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन द्यावयास समर्थ आहे. मी कोणाच्या सोन्याचा, रुपयाचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागविण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविला आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे. आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे, असे जे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहोचविले.